झुले उंच माझा झोका। काल रात्री रमेश माधवाच्या अभ्यासिकेत पाठवले होते। सकाळ झाली पण आली कुठे खाली अजून ती? अहो रात्री अभ्यास करता करताच तिचा डोळा लागला। माधवानेच सांगितले मला, मग मी जाऊन घेऊन आले तीस। कल्याण म्हणजे अभ्यास यांचा आणि जीवाला घोर आमच्या। अगो उठ, तुला खूप उशीर झालाय उठायास। चल उठ। आता काय? आता खा तुमच्या ताई सासूबाईंचा ओरडा। माई मला आता लाडी गोडी लावून काही नाही होणार हो। मी म्हणते इतक्या उशिरापर्यंत झोपावेच कशासाठी? चला उठा आणि आवरून घ्या पटपट। चल। यमुनेच्या सासरी बरीच मंडळी आहेत, परंतु कुटुंब मोठे, सधन आणि सुसंस्कृत आहे। आपली यमू अगदी सुस्थळी पडली आहे। पण आज अण्णांच्याच पुण्याईनं लेकीला उत्तम स्थळ मिळाले। अरे हो, दादा कुठे आहेत? एवढे कीर्तन केलेत पण हे ऐकायला हे नाहीत, हे आता लक्षात आलं ना भाऊजी? अहो, मी सारा वृत्तांत सांगण्याच्या रंगात होतो, त्यामुळे कोण नाही कोण आहे याकडे ध्यान नव्हते माझे। नसायचेच। घराण्यातील मोठ्या पुरुषांना विसरून यमीचं लग्न लावले, तेथेच सारे संपले। आम्ही लग्नास येऊ नये हेच मनात होते तुमच्या, म्हणूनच मोठ्या चतुराईने उशिरा पोचेल असाच निरोप धाडला तुम्ही। दादा, अहो तेथील परिस्थिती जशी होती की तातडीने विवाह करावा लागला। दादा, खुद्द व्यायांनी क्षमा मागितली आपली। माझ्यावर नाही, निदान त्यांच्या शब्दावर तरी विश्वास ठेवा। तुमचेच व्याही, उंदराला मांजर साक्षी। ठेवा तुमचे मानपान तुमच्या बशीच। दादा, दादा, अहो ऐका माझं। तुझा नवरा उठून खाली आला पण तू आपली निजलेली। उद्यापासून हे खपवून घेणार नाही। उद्यापासून जर असे दिसले तर मग तू आहे आणि मी आहे। एखादा रट्टा द्यायलाही कमी करणार नाही आम्ही। रमा, बाळा इकडे ये। मुलगा नवमतवादी असल्यामुळे त्याची मित्रमंडळी विधवेशी पुनर्विवाह करण्यास भरीस पाडत होती। अगं बाई, मग परंतु मुलगा दिल्या शब्दाचा पक्का आहे, पण अशा परिस्थितीमध्ये भाऊजी तेथे आले असते तो मोठाच बखेडा उभा झाला असता। ते शीघ्र कोपी आहेत, आपण योग्य तेच केलेत। खरे सांगायचे तर शेवटपर्यंत सवडच सापडली नाही। दादांचा राग स्वाभाविक आहे, परंतु होतील हळूहळू शांत। कुणी आपल्याला काही बोलावे असे मुळात आपण वागूच नये, खरे की नाही? हो नाही, तुम्ही आता ना अगदी माझ्या आईसारखं बोललात। अगदी आईसारखं। मी निघालो तशी धावत येऊन मला मिठी मारली आणि म्हणाली, ही डबी आईला द्या। अगं बाई, काही सांगताय काय? मग आहे कुठे ती डबी? घरीच आहे। चला घरी चला, मला अगदी धीर निघत नाहीये। चला चला, आम्हालाही उत्सुकता आहे मायलेकीच्या गुपिताची। आईला माझा निरोप मिळाला। अगो बाई, कसला निरोप? माझ्या खुशालीचा। आणि तो ऐकून आईला खूप आनंद झाला, हे मला कळले। तुला कळले? हो बाई, तुला कसे कळले? ही माझी आणि आईची एक गंमत आहे।